रमणा मयुरेश शारदा रमण दैत्यकंदन शंभुनंदना यावे उथळीत रस नौरंग वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी काय सांगू कीर्तराजाची मराठी मुलखाची राम राजाची देवगिरी शोभे अयोध्या खास वाट नाही वा इंद्र लोकास झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 येता स्वारी राज दरबारी द्वारी अंधन कार्या भिडती अंबारी प्रौढ प्रताप चक्रवर्ती देवगिरीवर पुरंदर श्री 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 पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज श्री रामचंद्र यादवेंद्र महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्याकुलप नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इथं दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. याच वेळी ज्ञानेश्वरांनी असं प्रसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकींनाही सुचलं नाही. म्हणाले, जो जे वांछील तो ते लाभो. श्यामला श्रीरंगारे लोचन उघडी जरा अधीरली रे वसुंधरा तव दर्शन दे श्रीधरा तव दर्शन दे श्रीधरा. घात झाला. पठाणांची स्वारी आली. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खलजी. देवगिरीची दारुण दाणादाण उडाली. पठाणांची फत्ते झाली. मराठी गोकुळाची मसणवट झाली. अंधार, कभिन्न अंधार. वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली.
अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणचा राऊळा अनाथांचा एक नाथ तळमळत होता, तडफडत होता अन जनजगदंबेच्या दारी हाका आरोळा घालीत होता. म्हणत होता, करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया तळदार लावून का बसलीये? हे चंडमुंड भंडासूर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासूर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवाने दार उघड, दार उघड बया, दार उघड. शिंपिला सडा उमटली पद जिन्हे दारात, प्रकटली राजलक्ष्मी साक्षात, उजळली प्रभा दिव्य तेजात जी जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात जी 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 जी. साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारी साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करी. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा करी. कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायघड्या घालीत घालीत तुमच्या बंडाला सामोरा येईल. शिवा, साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. मनात आणा, तुम्ही कालचक्रालाही फिरवू शकाल. औ साहेब, तुमची इच्छा हीच तुळजा भवानीची आज्ञा. हर 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 हर. आई, या मावळच्या दर्या खोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ मांडतोय. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. गोंधळाला ये वो अंबे, गोंधळाला ये, गोंधळाला ये वो अंबे, गोंधळाला ये. आती सण सण करीती काळ, नाचे गणराया लढीवाळ. आती झण झण करती टाळ, नाचे गणराया लढीवाळ. दुर्वा शेंदूर चंद्र बाळ, अन माती मोतियांचा डाळ. पैंगण झंकार की पाऊली, येवो जगदंबे माऊली. दुर्गे निशुंभ निर्दालिनी, अंबिके महिषासुर मर्दिनी. बये मावळच्या रंगणी, भवानी मुंडासुर करदिनी. गोंधळाला ये अंबे, गोंधळाला ये, गोंधळाला कय कय तांडव घालीत ये, ये.
करीत ये भवानी त्रिशूल फेकीत ये तुम तुम तुमरू गमवित ये स्वर्ग पाताळ गणानत ये गोंधळाला ये आंबे गोंधळाला ये आई आता रुसू नका, उशीर बया करू नका. 9 रात 9 दिवस 12 मावळा तुझ्यासाठी खोळापल्या की गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. उधव 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 उधव. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. जगदंब शाबास, मर्दांनो शाबास. आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही. सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या पैल तीरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मुलखाचं स्वराज्य करायचंय आपल्याला. अहत्तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य, हिंदवी स्वराज्य. घात झाला महाराज, घात झाला. बाजी घोरपड्यानं महाराज आसमी दगाबाजीने कैद केलं आणि आपलं साम्राज्य मारून काढाया बादशावानं फौज सोडली. शाही फौजनं भीमथडी ओलांडली महाराज. आणि स्वराज्यावर चालून आलेल्या शाही फौजेवर बेलसर जवळ महाराजांचा छापा पडला. महाराजांचा प्रचंड विजय झाला. शाही फौज उधळली. आदिलशहाला शहाजीराजांची सुटका करावीच लागली. शहाजीराजे सुटले, स्वराज्यही बचावले. महाराजांची आसमानी फतेह झाली आणि महाराजांची झडप आदिलशाही मुलखावर पडली. आणि या इतक्यांच्या फौजेनं छापे घालून एका पाठोपाठ एक असे 22 किल्ले काबीज केले. 5 वर्षात स्वराज्य चौफेर वाढले. महाराष्ट्रात स्वराज्याची सरहद्द उत्तरेस सातपुड्याला आणि दक्षिणेस तुंगभद्रेला भिडली. स्वराज्याची पुन्हा प्रचंड चढाई सुरू झाली. पहिला भंडार उधळला तानाजीनं सिंहगडावर. सिंहान सिंहगड झडपे तस हिसकला जी 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 हिसकला जी 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 जी. पुरंदरी घातला छाप किल्ला घेतला जी 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 किल्ला घेतला जी 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 जी. लोहगडी लाविल्या माळा दाबिला गळा जी 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 दाबिला गळा जी 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 जी. रोहिडा जिंकिला सहज वैरी फुंकिला जी 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 वैरी फुंकिला जी 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 जी. कर्नाळा घेतला विला चुना पानाला जी 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 चुना पानाला जी 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 जी. जणू चिंच पाडव्या तैसा हल्ला चढविला जी
नाही जाता बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 ये सब फजूल है शहजादे। चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारी लाखों की फौज की सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये है हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों की मार की जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं। यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो इस सूरत से दुम दबा करके भाग गए। ये है हबशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां, ये बूंदी महाराज हाउसी हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। फिर शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाके, चालाक, दगाबाज है, नामकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे,
दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी गुलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है। एक उभारू लागले, त्यानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घाव घातला, कळस कोसळला. करून किंकाऱ्यांनी दिशा धुंद झाल्या, वारे थमकले, गंगा भयभीत होऊन वाहू लागली. आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या विश्वेश्वराचं मंदिर कोसळताना पाहून गागा भट्ट व्याकुळ झाले. कलियुगीचा हा साक्षात ब्रह्मदेव तळमळत होता, तडफडत होता, मनी म्हणत होता, हे काशी विश्वनाथा, माझ्या आजोबांनी तुझी वेदघोषात इथं स्थापना केली. आज माझ्या डोळ्यात देखत हे तुझं मंदिर भंगलं. हे विश्वेश्वर, हे जगदीश्वर, हे प्रलयंकरा, तुझे शंख डमरू शृंग कुठं आहे? उन्मत्त त्रिपुरासुराचा आणि अंधकारासुराचा शिरच्छेद करणाऱ्या महाकालेश्वरा, तुझा तो त्रिशूल कुठं आहे? एका कटाक्षात साऱ्या विश्वाचं भस्म करून टाकण्याचं सामर्थ्य असलेला तुझा तो तृतीय नेत्र कुठं आहे? एका पदन्यासानं पृथ्वी तोलणारा तो शेषही टळमळून जावा असं तुझं ते रौद्र तांडव कुठं आहे? हा, ते तुझं रौद्र तांडव चालू आहे सह्याद्री. त्या तांडवाचे पदन्यास येऊन पोहोचले आहे नर्मदे. हा, हे मार्तंड भैरवा, तुझा डमरू कडकडतोय सालेरच्या रणांगणाला. हे दुर्गेश शिवशंकरा, तुझा शंख धुमतोय परशुराम भूमी. हे शैलेश कालभैरवा, तुझा तिसरा डोळा वटारला गेला आहे दिल्लीवर. हे काशी विश्वनाथा, माझा आजचा रुद्राभिषेक उधळला गेला. पण हे विश्वेश्वरा, या दिल्लीपतीच्या डोळ्या देखत माझ्या त्या विश्वेश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करी. वेदमंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित, ध्वज गज राजधुंदुबी विराजित, सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर त्या माझ्या विश्वेश्वराची मी स्थापना करी. एक दिवस असा उगवेल की त्या माझ्या विश्वेश्वराचा विजयी ध्वज दिल्लीवर फडकेल. गागा भट्ट रायगडची वाट चालू लागले. गागा भट्टांनी नर्मदा ओलांडली. गागा भट्टांसारखा महापंडित येत असल्याची खबर रायगडी समजताच महाराजांनी त्यांना पालखी सामोरी पाठवली.
ओठ श्यामला श्रीरंग रे लोचन उघडी जरा. यशोदेचा बाळ आला पिंपळ पाणी जिठ उतराया या बैया. यशोदेचा बाळ आला पिंपळ पाणी जिठ उतराया या बैया. बारागरच्या बारा जणी या बैया. गागा भट्ट रायगडावर दाखल झाले. महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागा भट्टांचं अंतःकरण आषाढातल्या आकाशासारखं गैभरून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली. शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले. तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहानाच दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्य संस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे. हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदन्नम. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्यात. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंद, अवघ स्वराज्य आनंद. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदी, भारावली, सुखावली, लाजली. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या काणी. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या काणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता अंगणी चिंपले केशराचे सडे. आता अंगणी चिंपले केशराचे सडे.
मंगल ग मंगल सगळे चौघडा जडे सुखकट गणपती सजला तोरणी सुखकट गणपती सजला तोरणी मुत्रवारा व सुखावूनी नाच तोरणी मुत्रवारा व सुखावूनी नाच तोरणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी स्वर्गाला स्वागत करिता उदंबरोनी सातही सरिता या भाग्याचे स्वागत करिता उदंबरोनी सातही सरिता रायगडासह दुर्ग मराठी अमृतात झाले श्री शिव राजेश्वर झाले श्री शिव राजेश्वर झाले श्री शिव राजमाता जिजाऊ साहेब शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना. न कंता न विव्हळता आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. त्या सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले,
म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा. तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती की
स्वप्निजे देखिले रात्री ते तैसेच होतसे कळे ना काय होते आनंद वनभुवन विघ्नांच्या उठल्या फौजा भीम त्यावरील लोटला भरलेली चिल्ली रागे रडविली बळे पराधीनता केली सत्ता दंड चालली सदानंदी उदो झाला सुख संतोष पावला एकची मागणे आता यावे ते पदकारणे तुझा तू वारवी राजा शीघ्र म्हासी देखता जय जय रघुवीर समर्थ